हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर चला, आज आपण करणार आहोत बटाटा नान. तर खूप छान आणि चविष्ट आणि सॉफ्ट असा होतो हा बटाटा नान. तर चला सुरुवात करूया. हे बघा, मी 4 ते 5 बटाटे स्वच्छ धुवून वगैरे उकडून असे घेतलेले आहेत. आता ते आपण एका भांड्यामध्ये प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेणार आहोत. तर हे बघा, सगळे बटाटे काढून घ्यायचे आहेत. आता आपण हे बटाटे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. आता काय करायचं, दुसरी एक परात घ्यायची आहे. त्यामध्ये गहू पीठ घेतलेलं आहे मी 1 कप साधारणतः. म्हणजे जितकं गहू पीठ घ्यायचं आहे तितकं मैदा घ्यायचा आहे. जर तुम्हाला मैदा जर खायचा नसेल तर पूर्ण गहू पीठच घ्या. आणि जसं मीठ टाकायचं आहे आणि जसं आपण चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीने हे मळायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण गहू पीठ हवं तर गहू पीठ घ्या किंवा मैदा पूर्ण हवा असेल तर मैदा घ्या, किंवा माझ्यासारखं अर्ध मैदा अर्ध गहू पीठ असं घेतलं तरीही चालेल. तर हे बघा, आता घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी करून. या पद्धतीने. जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, आता गोळा मळून झालेला आहे. आता एका भांड्यामध्ये काढून ठेवूयात. बाकी काम होईपर्यंत ते पीठ व्यवस्थित मुरून जाईल. आता हे बघा, बटाटा व्यवस्थित असा गार होत आलेला आहे. आता सोलून घ्यायचं आहे. हे बघा, बटाटे सगळे सोलून घेतलेले आहेत. आता एक अनियन कटर घ्यायचा आहे. त्यामध्ये हे मी मोठ्याच आकाराचा असा कांदा घेतलेला आहे आणि तो आपण कट करायला या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला कटर नसेल तर तुम्ही काय करा, जितका बारीक कट करता येईल तितका चाकूने बारीक कट करून घ्या. आता हे अर्धा इंच आलं घ्यायचं आहे, अर्धा ते पाऊण इंच आलं घ्यायचं आहे. ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि एक 5 ते 6 कमी तिखटवाली मिरची आहे ही, ते 5 ते 6 ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि लसूण पाकळ्या घ्यायच्या थोड्या. आता कट करून हे घ्यायचं आहे. हे बघा, याच्यामध्ये बारीक वाटलं जातं. हे बघा, आता या पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे. आता एक कढई गरम करायला ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल 1 ते 1.5 चमचा टाकलेला आहे. 1 चमचा मोहरी टाकायची आहे. जिरं टाकलेलं आहे 1 चमचा. छोटे चमचे असतात. आपले पोहे खायचं असेल तर पाव चमचा, पावपेक्षा पण अर्धा पाव टाकलेले आहे. आणि आता हे आपण जे कांदा लसूण मिरची कट करून घेतलेली आहे ना, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता व्यवस्थित असं परतायचं आहे. छान भाजून घ्यायचं आहे. आता थोडे कढीपत्त्याचे एक 4 ते 5 पानं टाकायची आहेत. हे बघा, व्यवस्थित बारीक चिरलेला कांदा असला की फाटणार नाही नान, म्हणून बारीकच चिरून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हिंग पाव चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, काळं मीठ पाव चमचा हळद पावडर. आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. मसाला चांगला भाजला गेला पाहिजे, चव छान येते. हे बघा, आता 1-2 मिनटं शिजून द्यायचं आहे असंच. आता यामध्ये मी हा बटाटा बारीक न करता किसून घेतलेला आहे. जी आलं किसायची किसणी असते त्याने किसून घेतलेला आहे. हे बघा, या पद्धतीने किसून घेतलेला आहे मी. आता व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे. हे बघा, सगळं मसाला बटाटा एकत्र झाला पाहिजे. थोडीशी अर्धा चमचा कसुरी मेथी टाकायची. मेथीने ह्याला छान चव येते किंवा टेस्ट छान येते याची, म्हणून कसुरी मेथी थोडीशी तरी टाकून द्या.
आता झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि असं थंड होऊन द्यायचं आहे. हे बघा एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी. आता हे बघा पीठही झालेलं आहे, म्हणून बॅटरही झालेलं, सुकं पीठही घेतलेलं आहे आणि हे कलोंजी म्हणतात त्याला, काळे तीळ आहेत ते घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. आता चपातीचं आपण जेवढं चपातीला आपण जेवढं कणिक घेतो तेवढं घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा, म्हणजे लाटी लाटून घ्यायची आहे, किंवा आपण जे पुरणाला असं करतो त्या पद्धतीने करायचं आहे. हे बघा या पद्धतीने पुरण भरण्यासाठी जशी वाटी करतो त्या पद्धतीने करून घ्यायची आहे. हे बघा आता ह्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे. एका साईडला बघा तवाही गरम करायला ठेवलेला आहे. थोडंसं चिकटत असेल तर पिठाचा हात लावायचा आणि अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. असं प्रेस करत करत वरती घ्यायचं आणि सारण भरपूर भरायचं आहे. थोडं फाटलं तरी काही होत नाही. सारण जेवढं जास्त भरा तेवढं चवीला छान लागते. गुबगुबीत असा हा नान होतो. हे बघा अशा पद्धतीने भरत भरत जायचं आणि थोडं आपल्याला चिकट वाटलं, हात चिकट तर पिठाचा हात लावून घ्यायचा आहे. हे बघा असं व्यवस्थित भरलं जातं बघा. या पद्धतीने अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे पूर्ण मिठून. आता पिठाचा हात लावायचा आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने पहिलं हातावरच थापून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या बाजूने असं करून घ्यायचं आहे. आता पीठ लावायचं, अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. नानच्या आकाराचाच लाटून घ्यायचा आहे, म्हणजे असा उभा, असा गोल असा करायचा नाही. हे फाटलेलं दिसत असलं ना तरीही हा पराठा व्यवस्थित फुगला जातो. तवा गरम होतो आहे. हे बघा आता एका साईडला ना पाणी लावून घ्यायचं आहे. हे नॉर्मल पाणी आहे, थंड किंवा गरम असं काहीच नाही आहे. हे नॉर्मल जसं आपण हंड्यातलं पाणी असतं त्या पद्धतीचं पाणी आहे. त्याच्यामध्ये काही मिक्स वगैरे केलेलं नाही, नुसतं पाणीच आहे. आणि पाण्याची बाजू तव्याला खाली लावून घ्यायची आहे. बोलता बोलता मी तीळ लावायची विसरली गेली आहे, म्हणून थोडंसं पाणी आणि तेल लावलेलं आहे, तूप लावलेलं आहे आणि त्यावर हे काळे तीळ असे वरून टाकलेले आहेत. असे पण राहतात, पण काय करायचं, चपाती लाटतानाच जेव्हा आपण नान लाटतो तेव्हाच हे तीळ लावून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित. आहे बघा या पद्धतीने. मी त्याला विसरले होते लावायची. आणि असं लाटणे फिरवून घ्यायचे आहे. हे बघा या पद्धतीने. आता ह्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी लावलं ना की तव्याला, लोखंडी तव्याला हा नान व्यवस्थित चिकटला जातो, म्हणजे दुसऱ्या साईडून भाजायला आपल्याला गॅसवर जमून जातं, म्हणूनसाठी असं पाणी लावायचं आहे. सगळ्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाण्याची बाजू हे बघा हा तवा आहे असं टाकून घ्यायची आहे. आता व्यवस्थित अशी एक साईड पहिली भाजून घ्यायची आहे, नंतर अर्धी भाजली की मग असं गॅसवर तवा उपडा करायचा आहे. हे बघा झालेले आहेत. किती छान दिसतो हे बघा. छान अशी चविष्ट नान तयार झालेले आहेत. हे बघा आहेत ना छान. आता ह्याच्याबरोबर दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा कोणतीही टोमॅटो सॉस वगैरे असेल तरीही खाऊ शकता, पण दह्याबरोबर खूप छान लागते. तर चला, माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत.
तोवर धन्यवाद.